अबू आझमी पैदा झाला नाही पाहिजे, पुन्हा जन्माला आला नाही पाहिजे। और भारत टुडे, भारत का सच, हर भारतीय की आवाज। अबू आझमी पैदा झाला नाही पाहिजे, पुन्हा जन्माला आला नाही पाहिजे। म्हणून काय बघा, हे जे असे लोक असतात ना, जाती जातीमध्ये वाद लावून देण्याचे आणि आपली पोळी भाजून घेण्याची, हा यांचा डाव असतो। तेव्हा सगळ्या समाजानं पहिली गोष्ट हे समजून घेतलं पाहिजे की या मूर्ख लोकांना जास्त महत्त्व दिलं नाही पाहिजे। आणि एक महत्त्वाची गोष्ट काय झाली, मीडियावाल्यांनी ह्या मूर्ख लोकांना डोक्यावरती बसून घेतलं म्हणून ते कानात मुतायला लागले। आता यांना डोक्यावरून कसं उतरवलं पाहिजे, यांना डोक्यावरून खाली घेतलं पाहिजे आणि पायाखाली दाबलं पाहिजे, याच्या पुढे तरी या समाजामध्ये शांतता प्राप्त होईल। आता हे शांततेचा संदेश देणारी पंढरपूरची वारी ना कोणाला कधीच कोणाला त्या लोकांपासून कुठल्याच प्रकारचं तकलीफ नाहीये, कुठल्या प्रकारची कुठलीच काही शंका नाही, कोणालाच नाही। एकच हा महामूर्ख माणूस साला कुठून उत्तर प्रदेश मधून इथं महाराष्ट्रात आला आणि महाराष्ट्राच्या वारीवरती, महाराष्ट्राच्या अस्मितेवरती काहीतरी बोलतो। याला काय, याला माणूस म्हणावं का? याला मी माणूस म्हणायला तयार नाहीये, कारण माणसाला माणसाची लायकी कळली तर तो माणूस। याला कुठल्याच प्रकारची याची लायकी नाहीये। मला हेच कळत नाही, हा महामूर्ख आमदार कोणी बनवलं आणि हा महाराष्ट्रात मुंबईत राहतोय आणि महाराष्ट्राच्या लोकांच्या विरोधात बोलतोय। महाराष्ट्राच्या लोकांनी काय भांगड्या भरल्या काय? त्या दिवशी तो वाचला, तो जर माझ्या कचाट्यात जर सापडला असता ना तर त्याला मी नीट जाऊ दिलं नसतं, कारण मी टाळ वाजवणार आहे असं नाहीये। जेव्हा मला टाळ वाजण्यासाठी वाजवता येतो, मला शांततेचा संदेश देण्यासाठी माझा टाळ असतो, परंतु एखाद्याचा टाळा हुकला तर त्याच्या डोक्यात टाळ घालण्याची सुद्धा ताकद आमच्यात असते वारकऱ्यांमध्ये। वारकरी शंड नाहीये, वारकरी खऱ्या अर्थानं पराक्रमी आहेत, वारकरी पुरुषार्थवान आहेत। आणि म्हणून वारकरी संप्रदायाच्या विरोधात जर एखाद्यानं बोलण्याची जर प्रयत्न जर केला, संप्रदाय गप्प बसणार नाहीये। म्हणून मी महाराष्ट्र शासनाला आता मी या ठिकाणी सांगतो, इथून सांगतो, तुमच्या माध्यमातून सांगतो, देवेंद्रजी आपण हिंदुत्वाचं सरकार म्हणता, वारकऱ्यांचं सरकार म्हणता, धारकऱ्यांचं सरकार म्हणता, भाविकांचं सरकार म्हणता, साधू संतांचं सरकार म्हणता, तर मग याच्यावरती तुम्ही आळा घाला, क्योंकि पुढच्या वर्षी पुन्हा दुसऱ्या वेळेला असा दुसरा अबू आझमी पैदा झाला नाही पाहिजे। याची नांगी आत्ताच दाबा। जर तुमच्याकडून दाबल्या जात नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही वारकरी भक्कम आहोत। कोण येतं अबू आझमी? त्याला एवढं महत्व कशासाठी द्यायचं? आणि हा नालायक ज्या समाजाबद्दल बोलतो, त्या समाजाबद्दल बोलतो, ते लोक तर रस्त्यावरती नमाज पाळतात। त्यावेळेला तुम्हाला आमच्या वारकऱ्यांचा कोणाचा विरोध दिसला? आम्ही तर कधी कोणाला विरोध केला नाही। आणि हा जर वारीला विरोध करत असेल तर आता आम्ही सांगतो, आम्ही ही कंबर कसलेली आहेत आता।